सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे हेची दान देगा देवा विसरण वावा हेची दान देगा देवा
संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासे, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी. विठाला विठाला संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यतिथीच्या 7व्या दिवशी पूजेच्या कीर्तनाचा योग लागणं किंवा संधी मिळणं किंवा संधी देणं हे परमभाग्य आहे. उजळणे भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंगा करू श्री गुरुचे सेवे लागी सेवक झालो, तुमच्या आलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. Oh, no!
प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेच्या अभंगामध्ये जगदवंदनीय जगद्गुरू संत तुकोबाराय भगवंताकडं मागणी मागतात. आता मागणाऱ्यांची संख्या जेवढं मनुष्य आहेत पृथ्वीतलावर त्याच्यातलं 1, 2 किंवा 5, 10 व्यक्ती सोडून सगळे मागणारे आहेत. तर मागणाऱ्यांचे प्रकार देणाऱ्यांचे प्रकार वेगळे आहेत. संसारातलं मागणं वेगळं, परमार्थातलं मागणं वेगळं. परमार्थात होणारी मागणी, संसारात होणारी मागणी आणि परमार्थ आणि संसाराच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस भगवंताकडे मागणी केली जाते त्यावेळेची मागणी वेगळी असते. तर आपण संसारातलं मागतो, संसारातून जरा परमार्थात गेलो तर परमार्थातलं मागतो, परंतु संसारातून आपण परमार्थापर्यंत जाऊ शकतो जर आपली भक्ती असेल, आपला भाव असेल तर. परंतु परमार्थातून परमार्थाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? परमार्थातून परमार्थाच्या पलीकडे जाणं हे एक महाराजांनी रात्री सांगितलं, एका कोटीमध्ये एखादा व्यक्ती परमार्थाकडे म्हणजे अध्यात्माकडून आत्मउन्नतीकडे, आत्मउन्नतीकडून ब्रह्मज्ञानाकडे आणि ब्रह्मज्ञानातून दिव्य देहाकडे. दिव्य देह म्हणजे साक्षात त्या देहाचं विश्वरूप होणं. आणि असं विश्वरूप फक्त संताचं होते. मग तुकोबारायांनी जे कार्य केलं आयुष्यभर, काय काम केलं तुकोबारायांनी? या अभंगाचा परिहार घेताना जगद्गुरू तुकोबारायांनी भगवंताकडे मागणी काय केली आणि मागण्याची वेळ का आली याची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला पाहिजे. जगद्गुरू तुकोबारायांनी समचरण दृष्टी विठेवरी साजरीन तेथे माझे हरी समदृष्टी म्हणजे दुजेपणच नाही. लोकांच्या मुलावर आपली दृष्टी, आपलं प्रेम, आपला जीव, नवे आपल्या सच्च्या भावाच्या मुलावर सुद्धा आपला जीव वेगळा असतो आणि आपल्या स्वतःच्या मुलावर सुद्धा जीव वेगळा असतो. हे झालं आपलं संसारातलं. पण काहीही संबंध नाही कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा, कोण उच्च, कोण नीच, कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण गरजू आणि कोण गरजवंत नाही, हे कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक व्यक्तीवर समदृष्टीनं बघणारे संत असतात. हजारो एकर घरची जमीन असताना, महाजनकी असताना, आता जे आडं दुकान म्हणतो ना आपण, तो व्यापार सर्वात मोठा जगद्गुरू तुकोबारायांचा होता. श्रीमंत कुटुंब असताना सुद्धा ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस मी खावं आणि माझं गाव उपाशी राहावं हे मला काही पटणार नाही या भावनेनं घरातलं सर्व अन्न धान्य गावकऱ्यांना देणारे तुकोबाराय. सावकारी नको, लोकांचं त्रास नको, या लोकांना कर्जाच्या याच्यातून मुक्त करू म्हणून दान करणारे तुकोबाराय. हे तुकोबारायांचं काम म्हणजे पांडुरंगाच्या भक्तीला एक प्रकारे अळवणारं होतं, पांडुरंगाकडे नेणारं कार्य होतं. आणि ते करत असताना जगद्गुरू तुकोबाराय समजून घेताना एवढं महत्त्वाचं आहे की तुकोबाराय
तुका म्हणे भोळा जिंकू जाणे आचरणात तुकोबारा जरी भोळे दिसत असले तरी तुकोबारा एवढा ज्ञानी, तुकोबारा एवढा ब्रह्मज्ञानी, तुकोबारा एवढा विद्वान या पृथ्वी तलावर यापूर्वी कोणी झाला नव्हता आणि त्यानंतर कोणी झालेला नाही. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधीला विठोबाची शरण जावे किंवा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा इतरांनी व्हावा भार माता हे जगद्गुरु तुकोबारा सांगतात. संतांचा आचरणे सर्वांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संत ज्ञानेश्वर महाराजांचा काळ, संत नामदेव, संत सावता महाराजांचा काळ जर पाहिला तर या हिंदुस्थानवर हिंदूंचं राज्य होतं, हिंदूंची राजवट होती. परंतु जगद्गुरु तुकोबारायांचा जर काळ पाहिला तर पूर्ण प्रतिकूल परिस्थिती होती. परिस्थिती एवढी भयंकर होती की यात्रा कर लावला जायचा त्या काळामध्ये. व्यवसाय करताना गाडी बैला जर या गावातून त्या गावामध्ये जर धान्य न्यायचं असलं तर कर लावला जायचा. आया बहिणीच्या इब्रतीचे लचके तोडले जायचे. एवढा भयंकर दुष्ट यवनांचा काळ होता जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि त्या काळामध्ये या महाराष्ट्राला एक गोड स्वप्न पडावं असं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य अस्तित्वात येऊ लागलं. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या स्वराज्यासाठी मावळे तयार करून पाठवणारे तुकोबाराय. आणि पंचक्रोशीमध्ये गावामध्ये जर कोणी बिमार पडलं, काय तब्येत ठीक नसेल तर त्याला औषध वनस्पतीने नीट करणारे तुकोबाराय सुद्धा आम्ही समजून घेतले पाहिजे. तुकोबारायांनी संत सावता महाराजांचा एक गुण अंगीकारलेला होता. तो गुण म्हणजे हा, संत सावता महाराज सुद्धा एक चांगले वैद्य होते. गावामध्ये आजार आला, कोणाला काही झालं तर ते झाड जडीबुटी जे आपण जुनं सांगतो ना, काय म्हणतात, आयुर्वेदिक औषधी देण्याचं काम संत सावता महाराज करायचे आणि त्यांच्यानंतर तुकोबाराय करायचे. आपण संतांचे चरित्र पाहताना त्यांचं भौतिक कार्य सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण संत म्हणजे काय, भगवंताचं नाव घेणं, भगवंताची भक्ती करणं मग खूप आहेत. जोगी आहेत, संन्यासी आहेत, तपस्वी आहेत, माळरानामध्ये जातात, फक्त देवाचं नाव घेतात, शरीराचा पूर्ण दंडन मुंडन, शरीराची पूर्ण कर्मठ भक्ती करून ते लोक कर्मठ भक्तीमध्ये शरीराला प्रचंड त्रास देतात. परंतु जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय असा आहे जो संप्रदाय संसारही तारतो आणि परमार्थही साध्य करतो, परमार्थही तारतो. आणि या कार्यामुळे अवघाची संसार हे काम वारकरी संप्रदाय. एवढी ताकद संतांच्या विचारामध्ये, संतांच्या अभंगामध्ये आहे. आता आपण अभंगाकडे वळूयात. कारण जगद्गुरु तुकोबारायांची ज्यावेळेस परिस्थिती खालावली होती म्हणजे काय, तुकोबारा आमच्यासारखं जीवन जगत होते, उत्तम शेती करायचे. तुकोबाराच्या कुटुंबाचा जर विचार केला तर तुकोबारा उत्तम शेती करायचे आणि शेतीवर प्रपंच भागवायचे. आणि कानोबारायांची सावकारी होती. तुकिया बंधू म्हणे भावा शब्द इतुकाची राखावा, असे अनेक अभंग
कानोपाऱ्यांनी लिहिलेले आहे. म्हणजे कुटुंब काय असं साधं भोळं नव्हतं, प्रचंड बुद्धिमान, आणि बुद्धिमान लोकच इतिहास घडवत असतात. फक्त ते आपल्याला दिसतात साधे भोळे, पण नसतात साधे भोळे. हे संत आहेत. आणि तुकोबारायांची परिस्थिती हे झाली, आणि तुकोबारायांना काहीतरी द्यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना घोडे, छत्र, चामर, धन, दौलत सगळं पाठवलं, नजराना पाठवला. त्यांनी काय सांगितलं, ए रे तुमचं वित्त धन ते मज मृत्तिके समान. म्हणजे एवढा त्याग असलेले वैराग्य मूर्ती तुकोबाराय छत्रपती शिवरायांचा नजराना तेवढ्याच प्रेमानं त्याच्यासमोर नतमस्तक होऊन परत करतात. तुम्ही आणि आम्ही कोणी काही दिलं तर किती परत करतात. आता बघा ना, जी बंद पडणारी योजना आहे त्या योजनेचं काहीच खरं नाही. जे पात्र नाही ते बेजार आहे, पात्र आहे ते बी बेजार. याच्यास्तोर काहीच खरं नाही. आतापर्यंत अनेक योजना आल्या, अनेक योजना गेल्या. म्हणजे आपल्याला म्हणजे याला म्हणजे आपल्याला सुटतच नाही. आणि जे घर चढून आलं त्याला दूर करतात ते संत. आता सावता महाराजांनी गावात कोण किती त्रास देऊ, त्या व्यक्तीला आजारी पडलं की त्याच्या घरी जायचं. पुढे प्रसंग सांगतो समारोपाच्या वेळेस. खूप गोड प्रसंग आहे सावता महाराजांचा. विठाला ज्या वेळेस छत्रपती शिवरायांचा नजराना तुकोबाराय परत करू शकतात त्यावेळेस पांडुरंगाचा घेतील काय. देव अनेक वेळा वेगवेगळ्या रूपाने यायचे आणि देण्याचा प्रयत्न करायचे, पण दिल नाही. पांडुरंग आले आणि आज मी तुम्हाला देणारच आहे. मनसी काही मागा मागा. भगवान परमात्मा पंढरीच्या पांडुरंगाने ज्या वेळेस सांगितलं तुकोबाराय मागा, काहीतरी मागा, तुमच्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर नको, आता काहीतरी मागा. आणि भगवंत एवढे ठक असतात, एवढे ठक बनवतात, एवढे महाटक असतात की भगवान परमात्मा एवढं या जगाच्या पाठीवर महाटक कोणीच नाही. महाटकपणा किंवा पुढच्या व्यक्तीला कसं आपल्या मुठीमध्ये किंवा तळहातामध्ये किती चतुर, किती चाणाक्ष जरी असला तरी त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं हे महाभारतातलं श्रीकृष्णाचे चरित्र बघितलं तर लक्षात येते. किती बलवान शत्रू असू द्या, किती बलवान व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीला आपल्या बोटावर भगवान परमात्मा हे नाचवतच असतात. परंतु संत त्याला अपवाद असतात. अपवाद म्हणजे संत भगवंताला सुद्धा सापडत नाहीत. कारण संत ते संत, संत हेच देव असतात. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल असा भगवान परमात्मा ज्याच्या हृदयामध्ये देहामध्ये वसलेला असतो त्या संतांचं ज्यावेळेस मागणं असतं आणि तुमचं आणि आमचं मागणं असतं. मागण्याचे 3 प्रकार आहेत, दात्याचे 3 प्रकार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. दाते 3 प्रकारचे आणि घेते सुद्धा 3 प्रकारचे आहेत. या 3 प्रकारच्या दात्यांच्या पलीकडे मागणे भगवंताचं असतं. मागितलंच काय, ह्याची दान तुझा विसर न व्हावा. आता खरं सांगा, सिंक, जांभळी, खोकला
वेळ इतुकाची वाया गेला. मग तुकोबरायांना ज्यावेळेस शिंक आली, जांभळी आली आणि खोकला आला, तेवढाच वेळ तुकोबरायांनी रामकृष्ण हरी भजन केलं. गोविंदाचे पोवाडे कामच आहे. कामामध्ये काम काही म्हणा, मग तू अवघाची सुखरूपोजी किंवा जन्मोजन्मीचे दुःख विसरच, एवढी ताकद या भगवंताच्या नामामध्ये. जे तुकोबराय स्वतःच्या मनाला सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा म्हणा राम राम, किंवा हेची करी काम मना जपे राम राम. म्हणजे स्वतःच्या मनाला तुकोबराय सांगतात की राम 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 आणि राम, फक्त याच नामस्मरणाचा जप करायचा. आणि असा जप करणारे तुकोबराय विसरतील का देवाला? नाही. तुकोबराय भगवंताला विसरतील हे ज्या एक वेळ सूर्याचा प्रकाश पडणं थांबल, एक वेळच चंद्राला सूर्याला ग्रहण लागल, परंतु तुकोबरायांच्या मुखामधलं भगवान परमात्मा पांडुरंगाचं नामस्मरण हटणार नाही. आजही विचार करा, आज 729वी पुण्यतिथी आहे संत सावता महाराजाची. आता इथं बसलेल्या कोणत्याही व्यक्तीनं आपल्या पंजोबाच्या बाबाचं मला नाव सांगायचं, आणि संत सावता महाराजांच्या 3 पिढ्याचं नाव आपण सांगतो. कारण त्यांनी समाजासाठी, त्यांनी धर्मासाठी, त्यांनी या विश्वाच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. आणि संत ज्ञानेश्वर तुमच्या आमच्यासाठी मागतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती भूता परस पडे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे एकमेकावर प्रेम, एकमेकावरचा स्नेह, एकमेकावर जीव. कोणी कोणाच्या जवळचं नाही. इथं बसलेलं कोणीच कोणाचं नाही. एकही व्यक्ती कोणी कोणा, फक्त हे शरीर रूपानं आलेला आत्मा आहे. मग संताची स्थिती तुम्हाला सांगतो, जीवस्थिती, आत्मस्थिती, विधेय स्थिती आणि ब्रह्मस्थिती. आपण सगळे जीवस्थितीमध्ये वावरतो. संत आत्मस्थितीमधून विधेय होतात, आणि ज्यावेळेस विधेय अवस्था होते त्यावेळेस ते शरीर भगवंताला प्राप्त होतं. नव्हे ते शरीराचं भगवंताचं रूप होतं, आणि भगवंताचं रूप झालेलं शरीर ब्रह्मरूप होतं. आणि ब्रह्म हे न संपणार असते. कित्येक युग येतील जातील, आणि अनेक युगानंतर सुद्धा ब्रह्मरूप जे राहतं ते साधू संताचे. आता संत जर पाहायचेच झाले तर संत कोणाला म्हणायचं अवघड आहे. संत म्हणायचं कोणाला आणि संत ठरवायचं कोणाला? आता आपण रोजच ऐकत आलो, मी तेवढ्या खोलात जाणार नाही. संत तुम्हाला मी सहज सांगून जातो, साधू संतांनी लिहिलेले अभंग म्हणजे हे साक्षात संत आहेत. आपल्याला कोणाचंही ऐकायची गरज नाही. आता महाराजांनी 7 दिवस सुंदर असं प्रवचन केलं ज्ञानेश्वरीवर. 7 दिवस ना आयुष्यभर प्रवचन सांगण्याची महाराजाचा ज्ञानेश्वरीवर अभ्यास. ज्ञानेश्वरीमध्ये तेवढी क्षमता सुद्धा
आहे. आपल्या समोर एका एवढा महान असा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असताना, तुकोबारायांची गाथा असताना, संत सावता महाराज, नामदेव महाराज, चोकोबा, गोरोबा, नरहरी सोनार, सेना नावी, एवढं आपल्याकडे काय नाही. आपण वैभवाचे धनी आहोत. आपल्या एवढं वैभव, आपल्या एवढं सामर्थ्य, आपल्या एवढं धन परमार्थातलं कोणाचंच नाही. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. त्याच्यामुळं कोणता महाराज आला, कोणता एखादा मोठा बुवा आला, काही जर जादू टोना, काही इकडं म्हैस चुकली ते सांगू लागलं, त्याच्यावर भरोसा ठेवायची गरज नाही. हरपलेली म्हैस सापडायची असली तर सापडतील, खऱ्या चोरानं नेल्यावर सापडत बी नाही, कारण ते सापडायसाठी नेत नाही. कोणावर भरोसा करण्यापेक्षा संतांच्या ग्रंथावर, संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा आणि त्यांनी जे सांगितलं ते करायचं, कारण संतांच्या पायावर आपण विश्वास ठेवायचा. हेची दान देगा देवा तुझा विसर नवा. आता भगवंताचा आपल्याला विसर नाही आणि भगवंताने ते आशीर्वादच दिलाय. आता जर आपण भगवंताचं नाम घेतलं तर थोड्या वेळानं आपल्याला त्याचं ध्यान येईल, थोड्या वेळानं ध्यान आले त्याच्यानंतर पुन्हा ध्यान येईल. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि आपण आता ज्या साधूच्या, ज्या महात्म्याच्या, ज्या युग पुरुषाच्या दरबारामध्ये आज आपण सेवा करतो, ज्या महात्म्याचं खरं तर ते आज पुण्यतिथी आपल्यासाठी आहे, पण ते संजीवन आहे. आपल्यासारखे कित्येक येतील, कित्येक जातील. आपण नावाला सुद्धा उरणार नाही, परंतु ते राहणार आहे. कारण विचार करा, 750 वर्षाचा इतिहास आहे. वरचीवर वाढायले नाव, कमी व्हायले काय? पहिलं कुठं तरी 4-2 सप्ते होतात, आज गावोगाव सप्ते आहेत, जागोजाग सप्ते आहेत. का तर त्यांच्या कार्याची पावते. मग संत सावता महाराजाच्या चरित्रामध्ये आपल्या अभंगाचं दुसरं चरण येतं, गुण गाईन हेची माझी, गुण गाईन, शब्द लक्षात घ्या, गुण गाईन आवडी. चला, गुण माहिती आहे, भगवंताचे गुण. भगवंताचे गुण कोणते? चरित्र भगवंताचं आता माहीत असतं ना. भगवंताचं रामाचं कार्य, श्रीकृष्णाचं कार्य, तिरुपती बालाजीचं कार्य, विठ्ठलाचं कार्य, ज्ञानेश्वरांचं कार्य, संतांचं कार्य हे आपण एकमेकांना सांगायचं आणि सांगणे आपलं कर्तव्य. आपण सांगितलं ते वाऱ्या हाती चाले माप सजनाचे, याप्रमाणे ते आपल्याला वाढवण्याचं काम करतात. गुण भगवंताचं नामस्मरण घेण्याचं काम आपण करायचं. आणि गाता तरी नये जरी गोड मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवा. जरी स्वर नसल तरी राम राम राम, विठ्ठल 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 म्हणायला काही लागत नाही. आता आपण सगळे भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, सर्वजण टाळ्या वाजवा, म्हणा सगळे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव टाळ्या टाळ्या. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम.
भगवान परमात्मा पांडुरंगाचा आनंद नाव घेतलं की भगवान शिवाला आनंद होतो. हरिहरा भेद नाही करू नये, वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या खाई. याप्रमाणे तुम्ही शिवाची भक्ती केली तरी पांडुरंगाला प्राप्त होते, पांडुरंगाची भक्ती केली तरी शिवाला प्राप्त होते. त्याचप्रमाणे साधू संतांचं नाव घेतलं की भगवंताला प्राप्त होते. आता एखादी व्यक्ती मोठ्या पदावर कार्यरत आहे, मोठ्या पदावर प्रशासनात असेल, शासनात असेल, कुठं असेल, ती व्यक्ती काय आपल्याला भेटत नाही. परंतु त्या व्यक्तीचा जवळचा व्यक्ती असतो, जो आपल्या जवळचा असतो, त्या व्यक्तीला जरी सांगितलं तरी आपलं काम होऊन जातं. पुढच्या व्यक्ती, जसं एखाद्या व्यक्तीकडून, आता आपल्या घरातलं कुटुंबातलं उदाहरण सांगतो, लहान्या भावाला आपल्याकडून ज्यावेळेस काही मागायचं असतं त्यावेळेस ते डायरेक्ट मागत नाही. कारण भाऊ तीनमध्ये कशाला पाहिजे, काला पाहिजे, तुला कळत नाही, तू ऐकत नाहीस. ते काय करते, आपल्या वहिनीकडे जाते, वहिनी असं असं, मग ते बिचार त्याला भेटायचं, ते भेटून जातं. त्याप्रमाणे संताचं नाव घेतलं की भगवंताला नाव प्राप्त झालं. गुण गाई ना आवडी हेची माझी, मग न लगे मुक्ती आणि संपदा. मग तुकोबारायला म्हणले जाऊ द्या ना, आता झालं तुमचं कल्याण झालं, तुमचं जे कार्य होतं जन्माचं सार्थक झालं, गाथा अभंग रचना झाली, आता तुम्ही काय करा, मुक्ती मोक्ष घेऊन टाका. आता मुक्त्या 4 प्रकारच्या आहेत, सोलोकिता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत, समीपता, सोलोकिता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता तुकोबराला मुक्ती देवानं द्यायची काय गरज हो? तुका म्हणे मुक्ती आता दिवसचारी. तुकोबरानं मुक्ती सहज आलेली होती, ते भगवंताला मागायची गरज नव्हती. तरुण भगवंत म्हणले मुक्ती पाहिजे का, धन पाहिजे का, हे र तुमचे वित्त धन ते मध मृतिके समान म्हणणारे तुकोबराय काय धनाच्या मागे लागणार नाहीत. मग असंच आयुष्य चरित्राकडे वळूयात. असंच आयुष्य संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराजांचं. मध्यम परिस्थिती परंतु बागायत शेती, आणि शेती उत्तम करायची. शेती, आता सर्वांना चरित्र माहिती, मी धावतं घेतो. त्यांच्या शेतीचा एवढा हेवा वाटला लोकांना गावातल्या की हे एवढं सुखानं कसं राहतात, हे एवढं समाधानानं कसं राहतात. सावता महाराजांच्या घरामध्ये दुःखी कोणीच नाही. सावता महाराजाचे लेकरं आनंदात, सावता महाराजाची पत्नी आनंदात, सावता महाराज आनंदात. मग माणसाला दुसरं चांगलं राहिलं त्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटते. आतापासून, पहिल्यापासून ते आतापर्यंत आपली राख लागली तर लागली, तिकडं ध्यान देत नाही, पण ती व्यक्ती आनंदात कशी राहिली. मग संत सावता महाराजाचा प्रपंच शेती करत करत परमार्थ करणारे सावता महाराजानं बैल अवताला झुकण्यापासून, वसन काढण्यापासून, बैल सोडून खुट्याला बांधून चारा टाकून त्या बैलांना त्यांची सेवा करताना सुद्धा त्यांच्या मुखामध्ये एकच भगवंताचं आणि थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. एवढी भक्ती असलेल्या संत सावता महाराजांना त्रास कसा द्यायचा. आणि दुसरी गोष्ट, जो रिकामा वेळ असतो, शेतामध्ये भरपूर वेळ उरतो, त्या वेळामध्ये सावता महाराज आपल्या शेतामध्ये विठोबरायाची जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या समोर भजन करत बसायचे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, कारण सतत भजन करत असायचे. आणि गावामध्ये जेवढे वाईट असतात तेवढे चांगले माणसं असतात. मग काही मानणारे चांगले लोक संत सावता महाराजांच्या मळ्यात यायचे आणि सावता महाराजांनी त्यांना आपल्या अभंगाच्या माध्यमातून, संतांच्या चरित्रामधून 4 शब्द चांगले सांगायचे. मग सावता महाराजांचं ते प्रवचन वाढत वाढत असं वाढलं की लोक यायचे, भरपूर यायचे. त्यांना माहिती आहे सावता महाराज या वेळेला रिकामे असतात, त्यावेळेला ते लोक येऊन त्या ठिकाणी सावता महाराजांच्या मुखातून भगवंताची स्तुती, भगवंताचं चरित्र ऐकायचे. मग गावामध्ये पंडित भट, ओमकार स्वामी आणि महादेव शास्त्री 3 पोट भरणारे लोक होते. त्याचा आपला अभिषेक करणं, प्रवचन देणं, पंचक्रोशीमध्ये त्यांचं ते चालायचं. पण काळ असा झाला की त्यांच्यापेक्षा सरस, त्यांच्यापेक्षा चांगलं तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान आणि अध्यात्माकडे नेणार आणि साक्षात भगवंताची प्रचिती व्हावं असं ज्ञान सावता महाराज सांगायचे. मग आता या सावता महाराजाला थांबवायचं कसं? आता भक्त कोणाचे? विठ्ठलाचे. आणि विठ्ठलाच्या भक्ताची संख्या कमी नाही. मग ते त्यांनी डाव आखला, आखणाऱ्यांनी डाव आखला. कारण चांगल्या माणसाला एका शब्दात सांगायचं तर सोन्याची आणि हिऱ्याचीच परीक्षा होती. तापवणं, तोडणं, घडवणं. लोखंडाची परीक्षा काला होईल? ते हातात धरलं तर काळं करते. म्हणून सोन्याची परीक्षा म्हणजे परीक्षा म्हणण्यापेक्षा त्या सोन्याला तळण्यासाठी, तापण्यासाठी, त्रास देण्यासाठी त्यांनी एक डाव आखला आहे. पहिल्यापासून डाव आखतात लोक, नवीन गोष्ट नाही. आणि ज्या शेतामध्ये
मशागत चालू होती सावता महाराजांची. त्या शेतामध्ये एक शेंदूर लावलेली म्हसोबाची मूर्ती आणून टाकून दिली. मूर्ती टाकल्यानंतर सावता महाराजांनी ज्यावेळेस आऊत लावला आणि आऊत लावताना 4-5 तास झाले, उलटणं झाले आणि ती मूर्ती त्या पासीला लागली आणि सावता महाराज म्हणजे आबा बाबा म्हसोबा इथं काय करायला तुम्ही, आमच्या शेतात तुमचं काय काम आहे? हेंदरे शेंदरे दैवते कोण पूजी पूजे खेते. कारण संतांना बापच आपल्या जवळ आहे ते बाकीचे काय गरज आहे? जे देव स्वतःच्या पोटासाठीच रडतात ते देव कशाचे आले? स्पष्ट तुकोबाराच्या अभंगामध्ये आहे. कोंबडं मागणं, बकरं मागणं हे काय देव नाही. हे उगत त्याला दाखवायचं नाही ना, ते आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बसत नाही, त्याचं आपल्याला घेणं देणं नाही. सावता महाराजांनी ते म्हसोबा उचलला, धुऱ्यावर नेऊन तुला काय म्हणले, इथं तू बस. मग ते ठरल्याप्रमाणे सर्वजण आले. आल्यानंतर त्यांनी सावता महाराजाला अट्टास केला की याच शेतामध्ये मला मंदिर बांधायचे म्हसोबाचं आणि जिथं देव निघाला तिथंच बांधावं लागते. सावता महाराज म्हणले हा मळा माझ्या विठ्ठलाचा आहे, माझा प्रपंच या मळ्यावर चालतो आणि मला गरिबाला तुम्ही त्रास देऊ नका. ऐकलं नाही महाराज. एवढं मारलं त्या लोकांनी, एवढं मारलं सावता महाराजांना. पण दया, क्षमा, शांती ही संतांच्या हृदयामध्ये असते. एवढा मार खाऊनही सावता महाराजांनी त्यांना माफ केलं. तुम्ही आम्ही असतो तर 2च गोष्टी केल्या असत्या. एकतर त्यांच्या त्रासाला कटाळून गाव सोडलं असतं किंवा त्यांच्या त्रासाला विरोध करण्यासाठी आपण त्याच्या तिघापैकी एकाला तरी मारलं असतं, सोडलं नसतं. परंतु संतांच्या हृदयामध्ये एवढं प्रेम, एवढी करुणा, एवढा जिव्हाळा आणि एवढी माया राहते ते विसरून जातात. दरम्यानच्या त्याच काळामध्ये गावामध्ये महामारी आली आणि महामारी आल्यानंतर त्याच महादेव शास्त्रीचा मुलगा, लक्षात घ्या, विठाला विठाला त्याच महादेव शास्त्रीच्या मुलाला ताप आला होता. ताप, बोलू नका, थोडं शांत बसा. 15 मिनिट आहेत फक्त. मी खूप धावतो घ्यालो, मला काही म्हणजे वेळच नाही. महादेव शास्त्रीचा मुलगा, ज्या महादेव शास्त्रीनं षड्यंत्र रचून संत सावता महाराजांना गावातून उठवायचं केलं होतं, त्या महादेव शास्त्रीच्या मुलाला वाचवण्यासाठी सावता महाराजांनी शेतातली वनस्पती औषधी घेतली, गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर त्या महादेव शास्त्रीच्या मुलाचा उपचार केला. तुम्ही आम्ही केला असतं का? संत एवढे मोठे असतात की महादेव शास्त्रीच्या त्या दिवशी डोळ्यामधून धड अश्रू यायला लागले, रडायला लागले आणि ज्या महादेव शास्त्रीचा ओंकार स्वामीचा आणि पंडित भटाचं गर्वहरण झालं आणि त्यावेळेस त्यांनी सावता महाराजाच्या चरणावर आणि त्या दिवशी जगाला परिचिती आली. सावता सादर देवाचे सागरा एवढं या पृथ्वी तलावर दुसरं मोठं आणि तेवढं सागर भरून ज्याच्या हृदयामध्ये
प्रेम असतं तेवढे सावता सागर प्रेमाचे अगर न घेतला अवतार माळे अगरी. म्हणजे एक कुळ नाही, सावता महाराज मध्ये एका कुळाचे नाहीतच. सावता महाराज या अवघ्या विश्वाचे मायबाप आहे. एका कुळामध्ये एका जातीमध्ये त्यांचं चरित्र, त्यांचं विचार, त्यांचं कार्य हे बंदिस्त होऊच शकत नाही. हे तुम्ही आणि आम्ही आमच्या कुळाच्या भूषणासाठी आपण प्रत्येक संताला. पण संत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटू तू भूता. कारण ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदानामध्ये त्या मांदियाळीमध्ये सर्वात प्रथम 1 नंबरचे महाराष्ट्रातले साधू संत सावता महाराज होते. त्याच्यानंतर गोरोबा, चोखोबा, नामदेव, ज्ञानदेव, निवृत्ती जेवढे संत होते त्या काळामधले सावता महाराजांच्या समकालीन संत हे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होती. आणि ते जर झाले नसते तर पुढे स्वराज्य निर्माण झालं नसतं. आणि स्वराज्य निर्माण झालं नसतं तर हा धर्म राहिला नसता. आणि हा धर्म राहिला नसता तर तुम्ही आम्ही राहिलो नसतो, मंदिर राहिले नसते. आज आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये आपल्या समाजाची, आपल्या धर्माची अवस्था बघून घ्या. कोट्यावधीमध्ये असलेले आज तिथं 37-38 लाखावर आले आणि इथं कमी असलेले कोट्यावधी होऊन बसले. हे जे धोका आहे, आपला धर्म टिकला पाहिजे, आपला संस्कार टिकले पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपलं कुटुंब टिकलं पाहिजे. आणि ज्याचं कुटुंब टिकतं त्याचा समाज टिकतो, ज्याचा समाज टिकतो त्याचा धर्म टिकतो, आणि ज्याचा धर्म टिकतो त्याचं आयुष्य टिकतं. एवढी ताकद या संप्रदायामध्ये आहे. आणि नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंच. याच्यामुळं संताची संगती मागली. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं ते असे देव उभा जैसी संचरणाची शोभा. म्हणून संताचा संग तुकोबरायाने मागितला. संताच्या संगतीमध्ये सुख आहे, संताच्या संगतीमध्ये सर्व जीवाचं कल्याण होतं. म्हणून संताची संगती तुकोबरायाने मागितली. आणि संत सावता महाराजाच्या संगतीत संतांना यावं वाटायचे. लक्षात घ्या. कारण सावता महाराज पंढरपूरला जायचे नाही असं नाही, परंतु सावता महाराजाची पंढरी सर्वप्रथम मळा होती, आपली शेती होती. स्वतःच्या शेतीलाच पंढरीचा पांडुरंगाचा मळा म्हणून जो परमात्मा जो साधू शेती करायचा त्या साधूला भेटण्यासाठी सगळे संत यायचे. म्हणजे किती शक्ती असेल, किती ताकद असेल. पण त्या काळामध्ये काय आजच्यावणी सर्व सुविधा नव्हत्या, सोशल मीडिया नव्हता, काही नव्हतं, फोन नव्हतं, काही नाही, तरी सुद्धा हे व्हायचं. आणि एकदा संत सावता महाराजाची परीक्षा घेण्यासाठी मारुतीरायाच्या नंतर स्वतःच्या हृदयामध्ये मारुतीरायाने ज्याप्रमाणे राम, लक्ष्मण, सीता मातेने हार दिल्यानंतर ते मन्याचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. मारुतीरायाने स्वतःच्या हृदयामध्ये रामाला दाखवलं. त्याप्रमाणे सावता महाराजांनी साठविला दाता भक्तीसाठी या वारकऱ्यांच्या संतांच्या संवासासाठी जगद्गुरु तुकोबराय 4थ्या चरणात सांगतात. तुका मने गर्भवासी
ज्ञानेश्वर संत सावता महाराजांचा जाता जाता एक अभंग सांगतो. सर्वांनी पाठ करून ठेवावा असा अभंग आहे. ज्याप्रमाणे तुकोबारांनी ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. त्याही पलीकडे जाऊन त्यांच्यापूर्वी सावता महाराजांनी सांगून ठेवलं. आपल्या संसारामध्ये चढ उतार येतो, सुख दुःख येतात, त्यावेळेस ते अभंग कामाला पडते बघा. ज्यावेळेस आपल्यावर संकट आलं, समयासी सादर व्हावे देव ठेविल. आता पुढचं चरण लक्षात घ्या. कोण्या दिवशी बसून हातीवर, कोण्या दिवशी बसून पालकीत, कोण्या दिवशी पालकी सुभेदार, कोण्या दिवशी पायीचा चाकर चालत जावे. किती छान सांगितले. तुमची जर परिस्थिती चांगली झाली तर मस्त अंबारीमध्ये बसून आनंदानं जगा, भगवंताचं नाव घेत. परिस्थिती साधारण झाली, पालखीत बसून जा. त्याच्या पलीकडे वेळ आली तर पायानं जा. म्हणजे असल त्या परिस्थितीमध्ये आनंदानं सुखानं भगवंताचं नामस्मरण करत जगा. आवर्जून प्रत्येकानं समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे अभंग वाचा आणि त्याचं चिंतन, त्याचं निरूपण ऐकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जीवन जगण्याचं सार समजत. सावता महाराजांच्या निर्वाण काळामध्ये सावता महाराजांनी प्राणायाम करून जे कुंभक साधलं आणि आपला स्वतःचा वायू म्हणजे श्वास रोखून त्यांनी आपला देहाचा त्याग ठेवला. एवढ्या या महान संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पुनराप देतो. विठ्ठल जय जय.